इयत्ता 6वी विज्ञान प्रकरण 3 विलग करूया घटक. मिश्रणातील पदार्थ वेगळे करण्याच्या विविध पद्धती शिकूया. रोजच्या जीवनातील उदाहरणांसह. सायनाची गोष्ट. मिश्रण म्हणजे काय? काय घडलं? सायनाने घाईत तेलाच्या बाटलीत पाणी ओतलं. बाटलीत 2 वेगळे थर दिसू लागले, तेल वर आणि पाणी खाली. मिश्रण म्हणजे काय? 2 किंवा अधिक पदार्थ एकत्र मिसळलेले असतील तर त्याला मिश्रण म्हणतात. मिसळलेल्या पदार्थांना मिश्रणातील घटक म्हणतात. चिवडा, भेळ यांसारखी मिश्रणे सहज वेगळी करता येतात. पण अनेक मिश्रणांसाठी विलगीकरणाच्या पद्धती वापराव्या लागतात. उफणणे, निवडणे आणि चाळणे. उफणणे. वाऱ्याच्या मदतीने जड धान्याचे दाणे खाली पडतात आणि हलका भुसा दूर जातो. यंत्रातील मोठ्या पंख्याने हेच काम कमी वेळात होते. निवडणे. धान्यातील छोटे खडे किंवा काड्या रंग व आकार पाहून हाताने वेचून वेगळे करणे म्हणजे निवडणे. भाजीतील मिरच्या वेगळ्या करणे हेही याच पद्धतीचे उदाहरण. चाळणे. चाळणीच्या छिद्रांपेक्षा लहान कण खाली पडतात, मोठे कण वर राहतात. पिठातील भरड वेगळी करण्यासाठी बारीक जाळीची चाळणी वापरतात. गाळणे आणि अवसादन किंवा निवळणे. गाळणे. द्रवात न विरघळणारे स्थायू पदार्थ गाळणीने वेगळे करता येतात. प्रयोगशाळेत गाळण कागद वापरतात. तो अत्यंत सूक्ष्म छिद्रांची जाळी असतो. गढूळ पाणी, ताक यांसारखे पदार्थ यातून गाळता येतात. चहाची पाने गाळणे हे रोजचे उदाहरण. अवसादन व निवळणे. गढूळ पाणी न हलवता ठेवले तर मातीचे कण तळाशी बसतात. याला अवसादन असे म्हणतात. भांडे तिरके करून स्वच्छ पाणी काढणे म्हणजे निवळणे. पावसाळ्यात गढूळ पाण्यात तुरटी फिरवल्यास मातीचे कण लवकर तळाशी जमतात. बाष्पीभवन. मीठ कसे मिळते? एका बशीत मिठाचे द्रावण उन्हात ठेवले तर पाण्याची वाफ होते आणि मीठ शिल्लक राहते. उष्णतेने द्रवाचे वायू अवस्थेत रूपांतर होण्याला बाष्पीभवन असे म्हणतात. समुद्राचे पाणी. किनाऱ्यालगत वाफ्यांमध्ये भरले जाते. सूर्यप्रकाश. सूर्यप्रकाशाने पाण्याची वाफ होते, मीठ खाली राहते. विलगीकरण. खडे व कचरा वेगळे करून स्वच्छ मीठ मिळते. मिठागरे. महाराष्ट्र, गुजरात, तमिळनाडू, राजस्थान येथे मिठागरे आहेत. घुसळणे आणि चुंबकीय विलगीकरण. घुसळणे. रवी वापरून दही घुसळले की लोण्याचे कण एकमेकांना चिकटतात आणि लोणी ताकावर तरंगते. लोणी स्निग्ध व हलके असल्याने ते वेगळे करता येते. मोठ्या डेअरीत दुधातून क्रीम वेगळे करण्यासाठी वेगाने फिरवणारी यंत्रे वापरतात. चुंबकीय विलगीकरण. लोखंड, कोबाल्ट, निकेल हे चुंबकीय पदार्थ चुंबकांकडे आकर्षिले जातात. शहरातील कचऱ्यातून हे पदार्थ चुंबकाच्या साहाय्याने वेगळे केले जातात. पुनर्वापरासाठी हे खूप महत्त्वाचे आहे. शास्त्रज्ञांची ओळख. पद्मश्री डॉक्टर उद्धव भराली. डॉक्टर उद्धव भराली हे जगप्रसिद्ध भारतीय संशोधक आहेत. 1988 मध्ये 5.5 लाखांचे परदेशी यंत्र न घेता केवळ ₹60,000 नवे यंत्र स्वतः तयार केले. 160हून अधिक यंत्रे, शेती उद्योग व अपंग व्यक्तींसाठी इसवी 2015 पर्यंत उपयुक्त यंत्रे व साधने निर्माण केली. नासा पुरस्कार. भविष्यातील तंत्रज्ञान या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत नासाचा पुरस्कार मिळवला. विलगीकरण यंत्रे. फळांच्या साली बिया वेगळ्या करणारी, डाळिंब दाणे वेगळे करणारी यंत्रे
मोठ्या कारखान्यांसाठी महत्वाची. आपण काय शिकलो? उफणणे, वाऱ्याने जड हलके वेगळे होणे. निवडणे, रंग आकाराने हाताने वेचणे. चाळणे, आकाराने लहान कण वेगळे होणे. गाळणे, द्रवातील स्थायू वेगळे होणे. अवसादन, जड कण तळाशी बसणे. बाष्पीभवन, उष्णतेने द्रवाची वाफ होणे. चुंबकीय विलगीकरण, चुंबकाने धातू वेगळे करणे. मिश्रणातील पदार्थांच्या गुणधर्मातील फरक शोधला की विलगीकरणाची योग्य पद्धत सापडते.